हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा सोनू फॅशन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण लेस डिझाईनचा गळा बघणार आहोत आणि ते पण पटकन झटकन बनणारा आणि कमी वेळेत। तर चला तर आपण सुरुवात करूया। खाली मेन पीस बाकी आहे, हा अस्तर आहे। आपल्याला जेवढा गळा पाहिजे असेल तेवढा आपण टाकून घ्यायचा आहे। हा 2.5 आणि 5.5 शोल्डर आहे। त्यानंतर आपण इथून चौकोनपासून 1 इंचावर पुढे मार्किंग करायचे आहे आणि थोडंसं तिरकस चौकोन तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर चौकोनपासून वरती 3 इंचावर खूण करायची आहे। त्यानंतर पुढे परत 1 इंचावर खूण करायची आहे। स्ट्रेट लाईन ओढायची आणि थोडं हळूहळू शेप द्यायचा आहे। गळ्याकडे कमी कमी करत जायचं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला पण थोडा शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कट करून घेऊया। तर इथं कोणताही कॅनव्हास पेपर न वापरता गळा एकदम झटकन बनणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यानंतर हा पूर्ण गळा झालेला आहे। अस्तर कट करून झालेला आहे। त्यानंतर आपण मेन ब्लाऊजचं पीस टाकायचं आहे सुईचं। त्यावर वरच्या बाजूने अस्तर टाकायचं आहे आणि टाचण्याने टाचण्या लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे हलणार नाही। आणि त्यानंतर आपण 1.5 इंचाची मार्जिन सोडून पूर्ण याला टीप मारून घ्यायची आहे, शिलाई करून घ्यायची आहे गळ्याला। तर जे कोणी जर व्हिडिओ नवीन बघत असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोनू फॅशन चॅनलला जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट करा। अशा प्रकारे आपण पूर्ण टाचण्या लावून घेतला आहे। त्यानंतर 1.5 इंचावर हळूहळू स्टिच करून घ्यायचा आहे पूर्ण गळा। तर कोणताही कॅनव्हास पेपर न वापरता गळा एकदम छान बनणार आहे आणि ते पण पटकन झटकन आणि 10 रुपयाच्या लेस आणि आपल्याला काही। त्यानंतर आपण हळूहळू ब्लाऊज प्लस अस्तर हळूहळू स्टिच करत चालायचं आहे। खाली मेन ब्लाऊजचा कपडा आहे, वरतून अस्तर आहे। ब्लाऊजचा पीस 6 सुईचा आहे, म्हणजे उलटा नाही। आणि त्यानंतर पलटी मारल्यानंतर सुईचा कपडा वरती येईल, अस्तर खाली जाईल। जिथं शेप म्हणजे कोण आहे तो तिथं आपण दाब खाली ठेवायचा आहे आणि नंतर फिरून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू घ्यायचं आहे आणि हळूहळू एकदम स्टिच करायचं आहे, जेणेकरून तुमचा गळ्याचा आकार एकदम शेपमध्ये येणार, कुठेही चुकणार नाही। त्यानंतर आपण ज्या टाचण्या लावल्या आहे त्या काढून घ्यायच्या आहे। टाचण्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची आहे। कधी कधी आपण खडूने पण मार्किंग करून घेऊ शकतो, कारण म्हणजे मागं पुढं गळा होत नाही आणि त्याच्यावरच आपण शिलाई करायची, जेणेकरून आपला गळा पण कुठं चुकत नाही आणि गळा पण एकदम ओके येतो। म्हणजे कधी गोल गळा केला तर त्याचा दुसराच आकार होऊन जातो, असं नाही झालं पाहिजे। त्याच्यासाठी आपण चॉकनी पण मार्किंग करू शकतात, तुम्ही नवीन असाल तर। शिलाई थोडीशी मोठी ठेवायची आहे, कारण जर तुम्ही नवीन असाल तर गळा चुकला तर आपल्याला पटकन काढता यावी यासाठी। त्यानंतर आपण एक्स्ट्रा जे कापड आहेत ते कट करून टाकायचं आहे आणि तो बघू शकतात की मी कट केला आहे, पण मी मोठी शिलाई टाकून घेतली आहे, त्यामुळे थोडीशी तुम्ही दिसते। पण तुम्ही पण मोठी शिलाई टाकायची। जेव्हा गळा परफेक्ट वाटला तेव्हा आपण गळा परत एकदा शिलाई करून थोडीशी बारीक याच्यावर करायची आहे आणि नंतर आपण जे एक्स्ट्रा कापड आहे त्याला कात्रीने कट द्यायचे आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये आकार येतो आणि दिसायला पण छान दिसतो। जर सोनू फॅशन डिझायनर चॅनलचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ अगोदर तुम्हाला बघायला भेटेल। आणि त्याचबरोबर मी सुवर्णा खिन्नर हा डेली ब्लॉगिंगचा चॅनल ओपन केला आहे, त्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा। चला मी कट मारून घेतले आहे आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि हळूहळू कट करायचं आहे। कातर लागली नाही पाहिजे आत मेन कपड्याला, नाही तर आपला ब्लाऊज खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळे हळूहळू कट करायचे आहे। बघा खाली अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कपड्यावरून सुईचा कपड्यावरून तुम्ही बघू शकतात की एकदम छान असा शेप आलेला आहे। त्यानंतर वरून आपण दाब टीप लगेच देऊन घ्यायची आहे।
हळूहळू दाब टिप देऊन घ्यायचे. अस्तर वरती दिसला नाही पाहिजे, एकदम अस्तर खालीच गेला पाहिजे. आणि असं वरती दिसला तर आपला शेप व्यवस्थित दिसत नाही आणि फिनिशिंग पण व्यवस्थित येत नाही. हळूहळू आपण शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर गळ्याची जेव्हा उलटपालट करतो तेव्हा एकदम हळूहळू कातर व्यवस्थित मारायचे आहे, नाही तर जेणेकरून आपला गळा बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर आपण पूर्ण याला टीप टाकून घेणार आहोत चारही बाजूनी, म्हणजे अस्तर आणि आपलं मेन जे ब्लाऊज पीस आहे तो कपडा एकदम म्हणजे फिट्ट बसतो. त्यानंतर आपण टक्स टाकायचे आहे. त्यानंतर आपण कमरपट्टी टाकणार आहोत. थोडंसं हात ठेवायचा आहे, कारण मग आपला कपडा सिल्क असल्यामुळं तो इकडं तिकडं हालतो, त्यामुळं आपण एक हात ठेवायचा आहे आणि एक हात पुढे ठेवायचा आहे. थोडासा कपडा थोडा प्रेस म्हणजे हाताने दाबून ठेवायचा आहे, जेणेकरून आपली जी शिलाई टाकत आहे ती पण व्यवस्थित येते आणि फिनिशिंग पण छान येते. त्यामुळं थोडंसं सावकाश शिलाई करायची आहे, कारण आपलं बोट जाण्याचा जास्त चान्सेस असतात. नवीन लेडीज ज्या ब्लाऊज शिकतात त्यांनी थोडंसं हळूहळूच पहिल्यांदा स्टार्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला पण काही दुखापत झाली नाही पाहिजे आणि आपलं ब्लाऊजचं काम पण व्यवस्थित झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करून शिकणार तेव्हा तुम्ही फास्ट केलं तरी चालेल, पण नवीन असाल तर कृपया स्टिचिंग करताना हळूहळू स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपलं बोट वगैरे त्या मशीनमध्ये सुईमध्ये सापडणार नाही. त्यानंतर जे आपलं एक्स्ट्रा कापड होतं ते आपण कट करून घ्यायचं आहे. सगळीकडून कुठंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं नाही, अस्तर बरोबरच कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण टक्स टाकून घेणार आहोत. बघा तुम्ही पण व्यवस्थित चारही बाजूने मी शिलाई करून घेतली आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आहे. त्यानंतर आपण टक्स मारणार आहे. टक्स कसे मारायचे, शोल्डरचं मध्यभागी करायचं आणि मधोमध शोल्डर टक्स टाकायचे आहे. इथे मी टक्स 4 इंचावर टाकणार आहे. 4 इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, पण शक्यतो 4 इंचाचा टक्स खूप मोठा होता. त्यानंतर आपण 1.5 इंचावर खाली शिलाई घालून घ्यायची आहे. 2दा शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज लवकर खराब होत नाही किंवा लवकर शिलाई निघत नाही. दोन्ही बाजू शोल्डर मधोमध करायचे आणि टक्स टाकून घ्यायचे आहे. तर शोल्डरच्या मधोमध करा आणि टक्स टाकून घ्या दोन्ही बाजून. जेवढं पहिल्या बाजून 4 इंचाचा टक्स टाकला आहे तेवढा दुसऱ्या बाजून 4 इंचाचा टक्स टाकायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. डबल मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंग सहित तयार होतो आणि दिसायला पण छान. दोन्ही अशा प्रकारे आपले टक्स झाले आहे. आता आपल्याला मागचा गळा तयार करायचा आहे. तर बघा कमरपट्टी टाकून घ्यायची आहे. तर कमरपट्टी 2.5 इंचाची टाकायची आहे. 2.5 इंच टाकायचे. वरून जर धागे निघत असेल तर तुम्ही 3 इंचाची घ्या आणि वरच्या बाजूने थोडीशी दुमतून घ्या, जेणेकरून आपले धागे निघणार नाहीत. खाली ब्लाऊज पीस आहे आणि वरून कमरपट्टी आहे. त्यानंतर आपण कमरपट्टी आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि तर दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि खालची कमरपट्टी कमरेच्या बाजूने दिसता कामा नये, एकदम प्रेस करून हळूहळू मारून घ्यायचे आहे. तुम्ही 2 मारू शकता, एक खाली आणि एक वरच्या बाजूला. इथे माझी जास्त प्रॅक्टिस असल्यामुळे मी एकच शिलाई देते. तिथं हात शिलाई घातली तरी जमेल. हात शिलाई घातली तर आणखीनच तुमच्या ब्लाऊजला लूक खूप छान येतं, त्यामुळे तुम्ही हात शिलाई पण घालू शकता. अशा प्रकारे आपली कमरपट्टी तयार झाली आहे. मागचा गळा रेडी झालेला आहे आणि त्या खालच्या बाजूला पण एक टीप टाकून घ्यायची आहे. तर माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचा आन्सर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. अशा प्रकारे आपली कमरपट्टी तयार झालेली आहे. कमरपट्टी मागचा गळा रेडी झाला आहे. यानंतर आता आपण लेस मधोमध करायचं आहे आणि तिथं मार्किंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्टचा मधोमध करायचे आहे आणि एक्स्ट्रा जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे.
तर आपला गळा कसा तयार करायचा आहे ते तुम्ही आधी पेन्सिलने मार्किंग करून घ्यायचे आहे। बघा मी खालच्या बाजूला 2 लाईन दिल्या आणि वरच्या बाजूने 2 लाईन दिल्या आहे। त्यानंतर मी 3 इंचाचा इथं 3 बाय 3चा कपडा कट केला आहे, तो ट्रिपल फोल्ड करून त्याच्या अशा बारीक बारीक तयार करून घेतले आहेत। आपण त्याला फ्लावर्स म्हणू शकतात किंवा आपण जे आपण याला बनवतो त्याला मागच्या बाजूला तसे बनवून घ्यायचे आहे। ट्रिपल हे करून फोल्ड करून घ्यायचे आहे आणि जिथं मधील आहे का तिथं आपण हळूहळू एकसारखे बनवायचे आहे। ते फुलं टाईपच बनवायचे, कारण त्रिकोणी करायचे, त्यानंतर दोन्ही साईडने फोल्ड करून फूल बनवायचे आणि तिथं तुम्ही थोडेसे छोटे छोटे मणी लटकन असं मणी लावू शकता, त्या जेणेकरून ब्लाऊज आणखी छान दिसतो। आणि जो मधला राऊंड आहे तिथपर्यंतच आपल्याला ते लावायचे आहेत। त्याच्यावर डबल शिलाई करून घ्यायची आहे, कारण जेणेकरून तुमचे ते फुलं निघले नाही पाहिजे धुतल्यानंतर आणि खरंच खूप छान दिसतात। आणि त्यानंतर आपण वेलीची लेस घेतली आहे, साईडच्या बाजूने वेलीची लेस लावून घ्यायची आहे। लेस थोडी सैल सोडायची आहे, हळूहळू सोडायची आहे, जेणेकरून ती अशी खेचल्यासारखी वाटत नाही आणि अशी ओढल्यासारखी वाटत नाही। त्यावर आपण डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, पॅक करून घ्यायचे आहे। ब्लाऊज किती दिवस झाले तर आपली जी लेस आहे ती निघली नाही पाहिजे, कस्टमर पण हॅप्पी राहतं। जेवढी आपली फिनिशिंग आणि आपण जे ब्लाऊजला लेस जे पण यूज करत असतात ते एकदम फिट पाहिजे, कारण जर ते निघलं तर मध्ये मध्ये तर ब्लाऊजचा पूर्ण लुक जातं आणि कस्टमर आपल्याकडे परत येत नाही। त्यामुळे आपण ज्या लेस लावतो त्यावर डबल शिलाई टाकून घ्यायचे आहे, कारण ते जास्त वॉश केल्यानंतर निघले नाही पाहिजे। ओके, दुसऱ्या बाजूनं पण आपण वेलीची लेस लावलेली आहे आणि ती पण पूर्ण हे करून घेतले आहे। तर दोन्ही बाजूच्या लेस तयार आहेत। तुम्ही असा सिंपल ब्लाऊज डेली यूजसाठी किंवा मग आपण पैठणी साडीवर पण ट्राय करू शकतो। खरंच खूप छान दिसतो आणि एकदम सिंपल, जास्त काही वाटत नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतो आणि एकदम प्रोफेशनल वाटतं। जास्त डिझाईन पण ब्लाऊजला छान नाही वाटत, सिंपल डिझाईन कस्टमरला खूप आवडते आणि दिसायला पण छान दिसते। त्यानंतर आपण काय करायचं आहे, दोन्ही बाजूने लेस लावून घ्यायचे आहे आणि मधल्या बाजूने जिथं फुल आपण लावलेलं आहे तिथं पण लेस लावून घ्यायचे आहे। तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ज्यांनी व्हिडिओ कंटिन्यू केला त्यांचे मनापासून आभार आहे। तुम्ही ब्लाऊजचा कोणताही व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा। तुम्ही जर कंटिन्यू कराल तरच तुम्ही ब्लाऊज कट करायला शिकणार आहे, स्टिचिंग करायला शिकणार आहे आणि डिझाईन पण बनवायला शिकणार आहे। जास्तीत जास्त ब्लाऊज एकदम मन लावून तुम्ही बघा आणि त्यावरून तुम्ही जर स्किप केलं तर काहीच तुम्हाला ब्लाऊजचं समजणार नाही आणि तुम्ही ब्लाऊज पण शिकणार नाही। आपण जर एखादी गोष्ट बघितली तर ती मनापासून बघा आणि तसंच करण्याचा प्रयत्न करा। तर बघा मी त्या पुढच्या बाजूला पण लेस लावून घेणार आहेत आता इथं आणि इथं डबल शिलाई करून घेणार आहेत। ती इथं थोडंसं कॅमेरा अटॅच करताना थोडंसं 9.16 रेशोमध्ये गेलेला आहे, त्यामुळे दिसत नाही, पण तरी पण मी एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही पण असंच ट्राय करा आणि खरंच खूप छान। आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जवळजवळ 350 ते 400 रुपये भेटू शकतं, तुमच्या एरियानुसार या ब्लाऊजची शिलाई भेटते। गावाला असेल तर 250-300पर्यंत आणि सिटीत तर जास्तच रेट असतात। तर बघा किती छान पूर्ण मी डिझाईन केली आहे। त्यानंतर तुम्हाला डबल लावून घ्यायचे आहे, डबल लावून घ्या, पण अशीच सिंपल वेलीची लेस आणि त्याबरोबर फ्लावर पॉट एकदम छान दिसतात। त्यानंतर आपण मागून जे नॉड लावणार आहे तर त्याचे पण 3 बाय 3चे 2 तुकडे करायचे आहे आणि त्यानंतर आपण त्याचे मागून दोरी बनवून घ्यायची आहे, 3-3चे बनवून घ्यायचे आहे। अशाच टाईप मी ते फ्लावर बनवलेले आहेत। बघा, डबल करायचं, त्यानंतर परत ट्रिपल नाडीमध्ये घालायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे, 1-2 टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते फिट होतं आणि एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे आणि ते सुईचं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे फुलं तयार करून नॉडला लावू शकता। लटकनला जास्त पैसे, आपले पैसे पण वाचतात आणि कस्टमरचा पण फायदा आहे आणि आपला पण फायदा आहे। आपण घरच्या घरीच असे फ्लावर्स बनवले तर छान दिसतात।
दिसायला पण अट्रॅक्टिव्ह होतात आणि कोणत्याही ब्लाऊजला नॉट लावला तर ते ब्लाऊज एकदम फिट आणि एकदम मागून भारी दिसतात. तुम्ही वेगवेगळे प्रकारचे लटकन बनवू शकतात. मी चॅनलला लटकनचे व्हिडिओ थोड्या दिवसात टाकणार आहे. त्यानंतर आपण ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे आणि गळ्याच्या बाजूने नॉट टाकायचा आहे आणि त्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे. 3-3 वरून गळ्यापासून वरून खाली 3-3 इंचावर मी खुणा केले आहे आणि दोन्ही बाजूला 3-3 इंच खुणा करून जे नॉट आपण बनवले होते लटकन ते प्रेस करायचे. गळ्याच्या बाजूला आपण नॉट ठेवायचे आहे आणि प्रेस करायचे आहे. ब्लाऊज उलटा ठेवायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझं ब्लाऊज डिझाईन कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हाच शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, त्याच्यात पूर्ण ब्लाऊजची डिझाईन आलेले आहेत. चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर डबल टिप बसला जेणेकरून आपले नॉट लवकरात लवकर निघणार नाही, जास्त दिवस नाही. आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही फायनल ब्लाऊजचं लुक कसं दिसतोय ब्लाऊज. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.